वाटंगी ग्रामस्थांचे शाळेला टाळे ठोकण्याचे आंदोलन मागे, शिक्षण विभागाची लेखी हमी, तात्पुरता शिक्षक उपलब्ध, पवित्र पोर्टलद्वारे कायमस्वरूपी शिक्षक देण्याचं आश्वासन। आजरा तालुक्यातील वाटंगी येथील विद्यामंदिर शाळेत नवीन शिक्षकाची नियुक्ती न झाल्याने शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता। या पार्श्वभूमीवर आजरा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बसवराज गुरव यांनी शाळेला भेट देऊन शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांशी चर्चा केली। चर्चेनंतर तात्पुरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला। तसंच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर कायमस्वरूपी शिक्षक देण्यात येईल अशी लेखी हमी शिक्षण विभागाने दिल्यानं ग्रामस्थांनी आंदोलन मागं घेतलं। शाळेतील एका शिक्षिकेची सुमारे 15 दिवसांपूर्वी पदोन्नती होऊन बदली झाली आहे। मात्र त्यांच्या जागी नवीन शिक्षकाची नियुक्ती न झाल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं उमेश घोरपडे यांनी सांगितलं। भाजप पंचायत राज समितीचे जिल्हाध्यक्ष जयवंत सुतार यांनी शिक्षण समिती आणि शिक्षण विभागाने समन्वयातून प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त केली। याबाबत त्यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली। संतोष चौगले यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले। गटशिक्षण अधिकारी बसवराज गुरव म्हणाले की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत। सध्या शाळेसाठी पर्यायी शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर कायमस्वरूपी शिक्षक देण्यात येईल अशी लेखी ग्वाही त्यांनी दिली। तात्पुरता शिक्षक उपलब्ध झाल्याने आणि कायमस्वरूपी शिक्षकाबाबत लेखी हमी मिळाल्यानं ग्रामस्थांनी शाळेला टाळं ठोकण्याचं आंदोलन तुर्तास मागं घेतलं। यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके, संदीप देसाई, राज सरदेसाई, अविनाश मालगोंडे, माजी सरपंच मधुकर जाधव, रवींद्र देसाई, संतोष जाधव, छाया जाधव, पल्लवी जाधव, रुपाली खुळे, अनिल तेजम, अविनाश कांबळे, सागर जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।